Guys, welcome to my channel. My name is Shravan Fulare and आज आज नहीं मे सितंबर मंथ चालू हुआ है एंड आज 4 तारीख है एंड एग्जैक्टली मेरा बर्थडे मंथ चालू हो चुका है और मुझे कोई एक्साइटमेंट नहीं है, तो मैंने सोचा कैलेंडर पे मार्क कर लेते, तो मैं आपको दिखाती हूँ कैसे दिखाऊँ आप। फिर मैंने इधर सितंबर का कैलेंडर बोर्ड पे बनाया है। ऊपर कैलेंडर है ना, बार बार ऊपर चढ़ना पड़ता है, इसलिए इधर भी मैंने कैलेंडर नोट कर लिया है। नवरात्रि का भी कर लिया है एंड 15 डेट मैंने ऑब्वियसली कर लिया तो है प्रॉपरली। तो आपको दिखाती हूँ इस काय कर गाइस। ॲक्च्युअलमध्ये ना काय गडबड झालेली, चेअर समाधाने पुढे सरकवली तर ते एक सरळ करावं लागतं आणि समोर काही टेबल खाली गेला आहे आणि आत्तासाठी मी इथे सेट करून टाकलं हे आणि ते समोर खाली आहे. समाजाची परमनंट जागा समजा. परत चिराशी केली यार, मी कितीदा सराव करू. गाईज खूप म्हणजे खूप टाईम वेस्ट होत होता, त्याच्यामुळे मी ठरवलं ते ब्लॉगच बनवून टाकते काय. आणि मी ठरवले आता की मी माझं होम टूर संध्याकाळी प्रॉपरली देणं, कारण पूर्ण मी इथेच बसली आहे, माझं काय मी क्राफ्ट करत बसली आहे. मी तुम्हाला आता माझं बेडरूम टूर दाखवते. पहिलं मला बेडरूममधून बाहेर निघावं लागणार. इथून माझ्या बेडरूमची एंट्री होते अँड या साईडला समोर गेट समोरच बेड आहे अँड इथे विंडो आहे अँड गेटच्या या साईडला त्यामध्ये दाखवते. गेटच्या या साईडला आता हा कॉर्नर येतो जो क्राफ्ट कॉर्नर आहे इथे अँड इकडे कबट आहे आमचं अँड इथे विंडोमधून मस्त व्ह्यू येतो, म्हणजे ऑक्सिजन तर येतात कशाने. अँड आम्ही प्लॅन्ट्स असे ठेवलेत की खूप मस्त वाटेल. अँड तुम्हाला मी सांगते की संध्याकाळी मी माझा प्रॉपर होम टूर देणार आणि मग परत नंतर आत्ता मी तुम्हाला माझे बर्थडे ज्वेलरीज दाखवणार. म्हणजे मी ब्रेसलेटच घालणार आहे अँड दोन्ही आउटफिट्स आहेत, जे सकाळी स्कूलचं वेगळं आहे म्हणजे मरून कलरमध्ये. माझी 2 वेगवेगळ्या संध्याकाळी मी म्हणजे एक येल्लो कलरचं आउटफिट असणार आणि दोन्ही पण सेमच असणार, फक्त कलरचं अँड ड्रेस कोड लाईक डिझाईन असं हे असतं ना, ते वेगळं वेगळं असणार. बाकी पॅन्ट पण सेम आहे अँड टॉप पण सेम आहे अँड सेट आहे. आणि त्याच्यावरची जी ज्वेलरीज, म्हणजे आता मी ज्वेलरी काही घालणार तर नाहीच आहे. इयरिंग पण तेच यूज करणार आहे सकाळी आणि संध्याकाळी अँड ब्रेसलेट पण, कारण की अजून कोणते पण वेगळ्या ह्याच्यावर मॅच होणारे नाही आहे. आणि जे आउटफिट्स आहेत ना त्याच्यावरती मी अजून काही ज्वेलरी हे नाही केली आहे, तर मग माझे जे क्लिप्स आहेत ना तशा ह्यानी आहेत. तर मी तुम्हाला 14 तारखेला मी तुम्हाला दाखवणार, आउटफिट पण दाखवणार अँड माझी ज्वेलरी पण दाखवणार. आणि इथे माझी मेहंदी गेलेली आहे. ते नेलपेंट मी ज्या दिवशी गौरी आली त्या दिवशी मी यूज केलेलं ना, त्याच्यामुळे. तर गाईज इतका लॉंग व्हिडिओ आजच्यासाठी. बाकी बाय बाय. अँड मी आता माझ्या बड्डेपासून मी हॉरर व्हिडिओ पण शूट करायला स्टार्ट करणार आहे, म्हणजे काय हॉरर थिंग्स होत आहेत आमच्यासोबत ते वगैरे मी शूट करायला स्टार्ट करणार आहे. तर मग त्याची वाट बघत राहा, म्हणजे एवढी पण नाही की कधीच माझ्याकडून लेट झालं तर मी
हॉरर व्हिडिओ शूट करायला होणार ते होणार झालं नाही तर मग त्याच्यामुळे मला माझी काही त्याच्यात चूक नाही एवढी पण वाट नका बघू. अँड आत्तापर्यंत तर मी एवढं शूट करते कारण की आता गौरी गणपतीची एवढी तयारी होत होती आणि ते गेल्यावरती पण नवरात्रीची तयारी वगैरे 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 खूप म्हणजे हे सगळं इम्पॉर्टंट तर आहेच करायला तर मग त्याच्यात पण टाईम जातो तर मग वेस्ट तर नाही ना जात तर मग जेवढा टाईम भेटतो त्याच्यात मी व्हिडिओ वगैरे बनवते. मग त्याच्यामुळे वाट एवढी पण नाही का बघू हॉरर व्हिडिओजची. आणि आत्तापर्यंत तर लाईक सबस्क्राईब वगैरे कॉमेंट्स प्रॉपर होत आहेत आणि असंच टचवूड असंच व्हायला पाहिजे. अँड असेच मला साथ द्या. म्हणजे आधी स्टार्टिंगला खूप हे होत होतं माझी मिस्टेक पण खूप होत होते तर मग आत्तापर्यंत तर माझे लॉंग व्हिडिओ वगैरे जे येत आहेत फर्स्ट सेकंड तर मग त्याच्यात तुम्ही कंटिन्यू करत जावा अँड हर एक व्हिडिओला लाईक प्लीज करत जा पूर्ण व्हिडिओ बघत जावा अँड मस्त मजा येते हे व्हिडिओज एन्जॉय करत जावा. अँड थँक्यू फुल्ली कारण की मी अशाच आता दिवाळीमध्ये प्रॉपरली व्हिडिओ स्टार्ट करणार आहे कारण की माझ्यासोबत आयांश असतो शीशा असते तर मग त्यांच्यासोबत जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तेव्हा हॉरर थिंग्स कॉमेडी व्हिडिओज वगैरे शूट करू शकते प्रॉपरली. तर आत्तापर्यंत तर समर्थ आहे माझ्यासोबत आहे. समर्थाचं कसं असतं त्याचं मनावर असतं तो कधी म्हणजे त्याचं समजलं त्याला जर कधी मन होतं ना व्हिडिओ की चल दीदी व्हिडिओ बनवूया आणि जेव्हा माझं मन नसतं ना कधी त्याचं मन लागतं त्याच्यात पण त्याचं माझं मन नाही लागत आणि माझं मन लागतं तेव्हा त्याचं मन नाही लागत तर असं होतं. आणि ह्यांच्यासोबत जेव्हा मी व्हिडिओज करते तेव्हा प्रॉपरली होतं आणि सगळ्यांचं असं असतं व्हिडिओज करतायत ठीक आहे चल करूया असं असतं. तर मग आणि समोरचं कसं असतं मनावर आता त्याला कधी त्याचे गाड्यांची खेळायचं असतं त्याला अभ्यास असतो तो आणि सौरव जोशी त्याचा खूप फॅन आहे समर्थ तर मग त्याचे व्हिडिओज तर रोज बघत असतो आणि मी माझं पण तेव्हा आयडिया तेव्हा येते जेव्हा तो त्याचा टाईम स्टार्ट करतो खेळायचं वगैरे तेव्हा मला लक्षात येतं यार करते. मग जेव्हा मी जाते त्याच्याकडे तेव्हा तो म्हणतो आणि मी जेव्हा म्हणत होते तेव्हा नाही करत आणि आत्ता करते त्यामुळे व्हिडिओज बनवायचा पण परफेक्ट होत नाही. आता पण तो बसला इथे आता त्याचं मनावर आहे. आता मी व्हिडिओ बनवते कधी कधी असं होतं की दीदीचे व्हिडिओ बनवून मी पण म्हणते चल ठीक आहे आणि मग मध्येच काय होतं कामं येतात आणि ते व्हिडिओ बनवायचं राहतो. मग असंच आता खूप दिवस मी गणपतीचे व्हिडिओ बनवत होते ते पण टाईम काढून नाही तर गौरीच्या वेळेला तर लास्ट डे होता ना ज्या दिवशी विसर्जन होणार होतं तेव्हा व्हिडिओ बनवायला मला भेटला ते पण जरा असंच टाईममध्ये एवढेच 3-4 व्हिडिओ तरी बनवले असतील मी. त्याच्यात पण व्हिडिओवरती व्ह्यूज तर एवढे कमी असतात तुमचे प्लीज बघता ना तुम्ही तर जरा अर्धं तसंच नका सोडू प्लीज देवाचे तरी व्हिडिओज तुम्ही बघत जा. मी असं ना तुमची कंप्लेंट नाही करत मी तुम्हाला फक्त समजावते की असं नका करत जाऊ माझे व्हिडिओज प्रॉपर बघत जा. मी काय पण ह्याच्यात टाईमपास नाही करत मला फक्त तुम्ही सपोर्ट द्या आणि मी सपोर्ट मला जसं भेटेल जसं सपोर्ट भेटेल तसं मी मोठे व्हिडिओज म्हणजे हर एक गोष्टीत मी प्रॉपर व्हिडिओ बनवेल. त्याच्यामुळे थँक्यू सो मच आत्तापर्यंत सपोर्ट भेटल्यामुळे थँक्यू सो मच अँड इथेच आपलं लॉंग व्हिडिओ संपतो. बाय.